पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या चेंडूवरती संकेत जांभूळकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. Jazz in the mix. मंगेश भाऊ पानसरे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असणार आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक साठी असेल. पहिलवान संकेत जांभूळकर स्ट्रायकर यांना. यावेळी शेपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एक धाव या चेंडूवरती येते. बाईच्या स्वरूपात पंच कळवतात. एक धाव मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिलवान संकेत जांभूळकर यांनी लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले तर निश्चितच 1000 रुपयांचं बक्षीस. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे निश्चितच आपण पाहतोय आदेश तांगडे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. यावेळेस स्टँडच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय? झेल इथे निसटलाय. फिल्डर आपण पाहतो नंदुभाऊ गुळे स्टँडच्या पाठीमागे. निश्चितच विकेट किपर आता मात्र बदलला जाईल. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज निलेश दादा गोळे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मध्ये निलेश दादा गोळे गोलंदाजीच्या मार्कवरती 6 धावा दफल करत आहेत. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, परंतु उर्वरित चेंडूवरती चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक यश पवळेचा पाठलाग सुरू. अंतिम क्षणी एफर्ट्स जबरदस्त आहे. चांगले एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी. निश्चितच इथे महत्त्वपूर्ण धावा रोखल्यात. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं संघाचा धावफलक पुढे जाईल. 8 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बरेचसे मान्यवर मंडळी. यावेळेस रिव्हर्स विकेटचा अटेम्प्ट, फटका फसलाय. फिल्डर चैतन्य गोळे सरफेस हँड डाऊन द बॉल, टिपलाय झेल. संघाला पडेल पहिलं खिंडार, पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला विकेट डाऊन. एलईडी स्क्रीन ऑपरेटर टेक्निशियन व्यासपीठावरती संपर्क साधा. एलईडी स्क्रीन ऑपरेटर टेक्निशियन प्लीज आप स्टेज पे आइए. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओम हुलावळे. या संघाचा हार्ड हिटर म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची ओळख तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. हिंजवडी संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये अगदीच थोड्याशा फरकानं पराभूत झालेत. केवळ 3 धावेनं पराभूत झालेत, परंतु अजूनही संधी असेल पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती जाण्यासाठी. कारण पिरंगुट संघानं बावधन संघाला पराभूत केले. पिरंगुट संघाचा हा दुसरा सामना निश्चितच हिंजवडी संघाचा देखील दुसरा सामना आहे. जो संघ जिंकेल, ज्या संघाचा रन रेट चांगला असेल त्या संघाला इथे भरपूर फायदा होईल. पॉईंट्स टेबलला टॉपर राहणारा संघ मेगा फायनल खेळताना पाहायला मिळणार आहे. यश पोळे पिरंगुट एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्कवर. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये टिपला झेल.
फलंदाजाचा संपेल खेळ. निलेश देशमुख बॅक टू द पवेलियन. वेगळी बक्षिस, भूकंपची स्पर्धा म्हटलं की आगळ्या वेगळ्या संकल्पना आणि खऱ्या अर्थानं या मेगा फायनलच्या दिवसामध्ये निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतो IPLच्या सामन्यांमध्ये, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चिअर गर्ल्स त्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. आज या मैदानावरती मेगा फायनलच्या निमित्ताने निश्चितच आदरणीय गिरीश अण्णा पानसरे यांच्या विशेष प्रयत्नातून, त्यांच्या मुलाच्या सौजन्यातून रशियन चिअर गर्ल्स निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान गोलंदाज तयार. दरम्यान यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. आदेश हुलावळे हा नवीन फलंदाज. स्कोरर स्वप्नील मोरे सर विनंती आहे आपण या ठिकाणी संपर्क साधा. 8 धावा दफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हिंजवडी क्रिकेट क्लब संघ थोडासा संघर्ष जरूर करतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झालेत, परंतु कॅप्टन आदेश हुलावळे आणि दुसऱ्या बाजूनं ओम ही जोडी मित्रांनो जर शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टिकली तर निश्चितच एक मोठं आव्हान सेट त्या ठिकाणी जरूर होणार आहे. 9 धावा दफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये यश पवळे पहिल्या चेंडूवरती विकेट घेतोय. बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये अग्रस्थानी असणारा यश पवळे. मागच्या सामन्यामध्ये यशनं काय गोलंदाजी केली, सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं यश पवळेनं केली. तदनंतर हा चेंडू मैदानामध्ये लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. फिल्डर चेंडूच्या मागे येतील, चेंडू अडवतील, फेकतील, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती एक सिंगल येते. या सिंगलच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. 2 गडी बाद, 10 धावा धावफलकावरती आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये यश पवळेनं फक्त 3 धावा खर्च केल्या. तदनंतर खऱ्या अर्थानं अंतिम षटकांमध्ये कमीत कमी धावा आल्यानंतर दरम्यान यावेळेस होतंय काय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यश कॉट हँड बोल्ड करताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. आदेश हुलावळे बॅक टू द पवेलियन. तीन गडी बाद, 10 धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये यश पवळे. यावेळेस इरफानसाठी हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू ऑन साइडला सीमारशीच्या बाहेर चौकार. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा षटक क्रमांक 2 मध्ये यश पवळेनं खर्च करत एक अफलातून कामकाज केले. प्रतिस्पर्धी संघाचा कणा इथे मोडलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
3 गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 14. 12 चेंडूंच्या खेरीस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मनोज पवार सरांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्यात 12 चेंडूवरती फक्त 14 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. तीन गडी बाद 14 धावा धावफलकावरती स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक अक्षय भाऊ भुचडे यांचं शुभ आगमन. मित्रपरिवार उपस्थित आहेत, मनापासून स्वागत आहे. डॉट बॉल आलाय धावफलकावरती धावा आहेत त्या 14. नेरे करंडक 2024 या स्पर्धेमध्ये ओम हुलावळे या खेळाडूचा खेळ आपण पाहिला. खऱ्या अर्थानं हिंजवडी संघासाठी एक दर्जेदार खेळ ओम हुलावळेने साकारलाय. त्याच खेळाची अपेक्षा इथे डायरेक्ट हिट केली. रनआउटचा चान्स. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. अगदी समोरच्या बाजूनं जर पाहिलं तर आकर्षक अशी LED स्क्रीन आहे. त्या LED स्क्रीनवरती देखील तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळत आहेत. लाईव्ह स्कोर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6-4 गेल्यानंतर तुम्हाला निश्चितच रिप्ले षटकार चौकार गेल्यानंतर ते देखील खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 14. पंच कळवत आहेत फलंदाज नॉट आउट. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल निश्चितच ऑन स्क्रीन. मैदानाच्या आतमध्ये नॉट आउटचा इशारा पंचांचा आलाय. धावफलकावरती बॅटर पूर्णपणे सेफ आपल्या क्रीजमध्ये आहेत. त्यानंतर स्टंप हिट्स आलेत, बेल्स खाली पडल्यात. एक सिंगल धावे ते धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मनोज पवार. महाराष्ट्र पोलीस मनोज पवार सर मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस गुटनाट एक स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल येतोय. वेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. 17 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्याचा हिरो लॉंगॉन मध्ये फिल्डिंग करताना चैतन्य गोळे यांना आपण पाहतोय. निश्चितच दरम्यान यावेळेस हो इथे थोडासा चेंडूच्या पुढे निघून गेलेत. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आलेल्या 2 धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जातील. मैदानाच्या आतमध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय विशाल भाऊ मोखर यांचं शुभागमन मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून फटाके सौजन्य खऱ्या अर्थानं या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं शुभागमन मनापासून स्वागत. दरम्यान षटक क्रमांक संपले गेले. 3ऱ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत त्या 20. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. अठरा चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
18 चेंडूंचा डाव संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्योजक आदरणीय नामदेव भाऊ धोत्रे यांचं शुभागमन मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पुन्हा एकदा 4थ्या क्रमांकाचं घेऊन यश पोळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. काशी क्रिकेट क्लब संघाचे अष्टपैलू खेळाडू रोहिदासजी गोंते, त्याचप्रमाणे हर्षदादा टिमगिरे आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण संघातील खेळाडू प्रामुख्याने ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुममध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 गडी बाद धावफलकावरती 20 धावा आहेत. यश पोळे षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोट्यातील षटक दुसरं मैदानाच्या आतमध्ये यश पोळे हाताळेल. स्ट्रायकर एंडला इरफान, पहिला चेंडू फुल टॉस, तोफा होता तो तोफा दोन्ही हाताने कबूल केलाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. इरफान मनेरच्या बॅटमधून षटकार 6 धावा. यावेळेस देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये बराचसा दूरवरती निश्चितच पाहायला मिळेल. षटकारा पाठोपाठ या चेंडूवरती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. यश पोळे पहिल्या 2 चेंडूवरती थोडासा महागडा ठरतोय. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल 31 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक 4थं मैदानाच्या आतमध्ये घेऊन यश पोळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त यशनं 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट मिळवले होते. तो यश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये निश्चितच आपण पाहतोय आपलं नाव त्यानं अग्रस्थानी ठेवलेलं आहे. त्यामुळे शॉर्ट पिच चेंडू जरूर उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. सूर्यशला गवेनासा झालाय. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कमबॅक करण्याची क्षमता आणि ताकद असणारा हा खेळाडू. लागोपाठचे 2 चेंडू वाईड आलेत. 32 रन 32 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. स्ट्रायकर एंडला इरफान, ज्या इरफाननं मैदानामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये शेवटच्या 6 बॉलवरती 24 धावा बनवल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी टीमला एक मोठं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना त्या अंतिम षटकातील आलेल्या धावा अतिशय महत्वाच्या ठरल्या होत्या. तर इरफान मन्यार अनुभवी खेळाडू, अनुभवाचा पुरेपूर वापर आणि ऑन साइडला प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख गोलंदाज यश पोळेवरती चढवला हल्ला. येतोय खणखणीत षटकार.
या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 38. 38 धावा मैदानाच्या आतमध्ये 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये यश पोळे बराचसा मागडा ठरतोय. 2 षटकार 1 चौकार त्याचप्रमाणे 2 वाईट बॉल अशा आतापर्यंत आलेल्या आहेत त्या 18 धावा. यश पोळे तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 6 चेंडू यावेळेस मात्र बेस्ट टाइम फटका झेल टिपलाय विकेट फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नवीन फलंदाज गणेश साखरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट धावफलकावरती धावा आहेत त्या 38. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यश पोळेने अखेर यश मिळवलंय. इरफान मन्यार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आला होता त्याला बाद करण्यामध्ये यश मिळवले. प्रेक्षकांची अलोट गर्दी खऱ्या अर्थानं या बुकुम नगरीच्या एम्स क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा स्वयंभूश्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लकी ड्रॉचे कुपन्स त्या ठिकाणी दिले जात आहेत. सायकल आज लकी ड्रॉ मधून 2 प्रेक्षकांना 2 भाग्यवान विजेत्यांना सायकल मिळणार आहे. सायकलचे कुपन या ठिकाणी ऑलरेडी संपलेले आहेत. सोन्याची अंगठी आणि स्प्लेंडर गाडी स्प्लेंडर बाईकचे कुपन दिले जात आहेत. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असलेले 2 रेड कलरचे टेंट त्या टेंट मध्ये जाऊन आपण सर्वांनी कुपन्स अवश्य घ्या. 19 धावा षटकामध्ये आल्यात. षटक क्रमांक संपलं जाईल ते 4थ्या क्रमांकाचं 4 गडी बाद 39 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 50+ धावा 50 ते 60च्या मधोमध निश्चितच धावफलकावरती जर धावा गेल्या तर त्या धावा लढण्यासाठी या खेळपट्टीवरती पुरेशा ज्या कित्येकदा आपण पाहिलात. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट असणारे अमित उर्फ नंदूभाऊ गोळे गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळेस स्लॉट मध्ये दिलाय. ओ मुलावळेच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा खणखणीत षटकार. ते 45 धावा 45 धावा. पहिल्या चेंडूवरती ओमच्या बॅटमधून षटकार आलाय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चेंडू हवेत फटका फसलाय. कॉट अँड बॉलची संधी पाठीमागे धावताना थोडासा अवघड झेल जरूर आहे. दरम्यान इथे
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. अंतिम षटकामध्ये निश्चितच ओम हुलावळेच्या बॅटमधून हिंजवडी संघाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. हिंजवडी संघाला षटकार चौकारांची जरूर अपेक्षा असेल. मैदानाच्या आतमध्ये 47 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडूला लॉंग ऑफ मध्ये तनुज तयार. इथे थोडासा फंबल आणि मैदानाच्या आतमध्ये अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक्कावन्न धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. हातातून चेंडू निसटल्यानंतर निश्चितच तनुजने अतोनात प्रयत्न केले, परंतु शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी सीमारेषेला पाय स्पर्श झाला. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर तेजस एक हातानं जबरदस्त एफर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण पैकी वेगवान आणि मिळतायत पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावेनं निश्चितच आपण पाहतोय 50+ धावा, 53 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. हिंजवडी क्रिकेट क्लब या संघाचे देखील खऱ्या अर्थानं कित्येक पाठीराखे, कित्येक सहकारी या मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 7 चेंडू ओम हुलावळे खेळलेत मैदानामध्ये. त्यांनी 16 धावा आपल्या टीमसाठी बनवलेल्या आहेत. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 53 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजक मंडळींची मोठी मेहनत, आयोजकांचे अफाट कष्ट आणि त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला हा देखणा सोहळा आणि या देखण्या सोहळ्याला मानवंदना देणारा ओम हुलावळेचा खणखणी षटकार. शिल्लक 59 धावा, एक सन्मानजनक टोटल उभी झाली. ओमच्या बॅटमधून यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नागेश डीप एक्स्ट्रा कव्हर मधून 2 फिल्डर तनुज अखेर चेंडू पर्यंत पोहोचतायत. रनआउटचा चान्स आणि 3ऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाच्या स्वरूपात होत आहेत बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला डाव. पहिला डाव संपला गेलाय. बनवले गेल्या त्या 61 धावा विजयासाठी आव्हान असेल पिरंगुट क्रिकेटला. पिरंगुट संघाला 62 धावेंचं आव्हान. मैदानाच्या आतमध्ये अखेरचे अंतिम षटक देखील बरंच महागडं ठरलंय. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिलं अंतिम षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 22 धावा आणि षटक क्रमांक 4 मध्ये आल्या 19 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर होता धावफलकावरती केवळ 20 धावा. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल उर्वरित धावा येताना पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय शेवटचे 2 षटक या सामन्यामध्ये पिरंगुट संघाला बरेचसे महागडे पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये
61 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. 62 धावेंचं आव्हान. पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट संघाला 62 धावेंचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना, यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असणार आहे टॉस साठी या. मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे फलंदाज पिरंगुट संघाकडून सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. विनंती असेल वेळ वाचवा मित्रांनो, स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज इरफान मन्यार तयार. अनिकेत पवळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस. डावाला सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. इरफान मन्यार आपलं शस्त्र वापरतात पहिल्याच बॉलवरती आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या पहिल्या चेंडूवरती मिळेल. वस्ताद गणेश तात्या पानसरे यांच्या माध्यमातून अनिकेतच्या प्रत्येक षटकारासाठी त्या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एक धाव मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती आली आहे. आव्हान, मोठं आव्हान आपण या खेळपट्टीवरती जरूर म्हणू शकतो. हलक्या हाताने चेंडू कट केलाय. पुन्हा एकदा आदेश उलावळे पॉइंट मधून चेंडूला कव्हर करेल. पैकी अस्ताव्यस्त परंतु बॅकअप मैदानामध्ये सुरेख. तदनंतर मिळालेली एकेरी धाव या एका धावेनं धावफलक पुढे जाते. 2 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. आयोजक मंडळींचे अफाट कष्ट, अफाट मेहनत आणि त्यांच्या कष्टातून मेहनतीतून उभा राहिलेला क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेचं हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा दिवस, महाअंतिम सोहळ्याचा दिवस. 2 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 चेंडू आणि 60 धावा. हे आव्हान फुल टॉस बॉल इरफान मन्यार कडून निश्चितच तनुज पवळेसाठी तोहफा होता. तो तोहफा तनुजनं दोन्ही हाताने कबूल केलाय. षटकार. होणाऱ्या सामन्याचा टुनिट टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय संतोष काका पानसरे आपणास विनंती आहे टॉससाठी या. त्याचप्रमाणे स्वप्नीलजी माझिरे आपणास विनंती आहे टॉससाठी यायचे. दरम्यान यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावत असताना बराचसा दूरवरती हा चेंडू. 2 फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलेत. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 धावा मिळतील. उमेश उर्फ छोट्या बरोबर भरपूर दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निश्चितच
चेंडू फेकलाय तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीनं 10 धावा दफलकावरती बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय स्वप्नीलजी माजिरे आजच्या दिवसाचे सत्कार मूर्ती आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. बड्डे बॉय स्वप्नील माजिरे दरम्यान चेंडू हवेत, फटका बसलाय तनुजचा, क्षेत्ररक्षक टिपला झेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज तनुज पवळे बाद. खेळ ते तनुज पवळे मैदानामध्ये बाद झालेत. या ठिकाणी स्प्लेंडर गाडी आपण येणाऱ्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून ठेवली गेली आहे आणि या स्प्लेंडर गाडीच्या माध्यमातून अजून पारितोषिक प्रेक्षकांसाठी वाढणार आहे. एक स्मार्ट LED TV, कूलर, फॅन आणि मिक्सर हे देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना जिंकता येतील आणि वेगवेगळी कुपन मात्र त्या पारितोषिकासाठी घ्यावी लागतील. याची नोंद आलेल्या प्रेक्षकांनी घ्या. जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठाच्या शेजारी येऊन कुपन घ्यायचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झाले. तेजस पवळे नाव स्ट्रायकर एंडला. दरम्यान यावेळेचा चेंडू हवेत आणि खेत पवळेच्या बॅटमधून लॉंग ऑन मध्ये इथे षटकार असणार आहे. स्वतः फिल्डरने सांगितलं इथे षटकार आहे, परंतु एफर्ट चांगले आहेत. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती अनिकेत पवळे निश्चितच मोठा फटका खेळलाय. षटकार आलाय. षटकारानं संघाचा दफलक पुढे जाईल. दफलकावरती धावा आहेत त्या 16. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक, 46 बनवायच्यात. ओ यावेळेस बॅटची कडा, फलंदाज सुदैवी ठरला. एस्टॅनच्या पाठीमागे चेंडू निसटलाय. ओम हुलावळे वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू अडवेल, फेकेल, तोपर्यंत मिळतायत तब्बल 2 धावा. पड धडपड होते, परंतु आपल्या संघासाठी चांगले एफर्ट मैदानामध्ये देत आहेत. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आलाय. प्रत्येकाला इथे जिंकायचे, प्रत्येकाला फायनल या स्पर्धेची खेळायची आहे. त्यासाठी अतोनात संघर्ष आणि मेहनत आणि कष्ट करताना प्रत्येक खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा दफलकावरत आहेत. 22 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 44 धाव्यांची गरज. मैदानाच्या दरम्यान 6 चेंडू. पुन्हा एकदा फिल्डर चेंडूच्या मागे साहिल येत आहेत. या चेंडूवरती आलेले एक सिंगल संघाचं दफलक पुढे घेऊन जाईल. 19 या अंकावरती दफलक जाऊन स्थिरावतोय. 21 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाकडे सामना झुकलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये हे षटक अतिशय निर्णायक असेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. एक मोठी सफलता खऱ्या अर्थानं हिंजवडी संघानं मिळवली आहे. तनुज पवळेची मोठी विकेट घेतली आहे, परंतु अजूनही त्याचाच बंधू तेजस पवळे मैदानामध्ये उभा आहे. तनुज सारखाच घातक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं तेजसची देखील ओळख आहे. तो पाहूया मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये कशा प्रकारचं कामकाज करेल. मागच्या मॅच मध्ये तो पहिल्या बॉलवरती 0 आउट झाला होता. इथे आपली विकेट सेव्ह करत तो खेळणार की आक्रमण करणार. दुसऱ्या बाजूने गोलंदाज निलेश देशमुख, प्लेअर ऑफ द डे चा बकरा खऱ्या अर्थानं मिळवणारा हा खेळाडू. रनआउटचा चान्स इथे तेजस पवळे बाल बचावलाय. आपला जीव खऱ्या अर्थानं तो मुठीत घेऊन धावत होता. मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट जर झाली असती तर निश्चितच इथे तेजसला परतावं लागलं असतं.
दरम्यान पारितोषिक या ठिकाणी येते मंगेश भाऊ पानसरे यांच्या माध्यमातून. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 20. स्पर्धेची प्रमुख आयोजक कमिटी खऱ्या अर्थानं जर पाहिले तर संपूर्ण आयोजक कमिटीचं देखील खऱ्या अर्थानं नामोल्लेख करण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. मैदानाच्या आतमध्ये 20 चेंडू आणि 42 धावा. मॅच ऑन. प्रेक्षकांची गर्दी खऱ्या अर्थानं जी मैदानाच्या चहू बाजूला आहे. दरम्यानचा हा चेंडू हलक्या हातानं कट केलाय. फिल्डर इथे रनआउटचा चान्स. चूक मैदानामध्ये होते. साहिल बाबर पॉइंट मधून मैदानामध्ये वेगाने त्याने चेंडू फेकला. कलेक्शन निश्चितच संकेत यांच्याकडून तितकंसं चांगलं झालं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडू आणि अजूनही 42 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. पहिल्या बॉलवरती षटकार अनिकेतच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आलाय. तेजस एक सिंगल घेऊन तो नॉन स्ट्रायकर एंडला गेलाय. रायटी बॅटरसाठी निश्चितच हा वाऱ्याचा एंड आपण म्हणू आणि या वाऱ्याच्या एंड अनिकेतला फटकेबाजी करावी लागेल. वाऱ्याचा एंडचा प्रत्येक मॅचमध्ये काही संघांना फायदा झालाय तर काही संघांना तोटा झालाय. परंतु निश्चितच अनिकेत त्यावेळेस ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. इष्टांच्या पाठीमागून संकेत जांभूळकर 1 2 3 4 अखेरच्या क्षणी झेल टिपलाय. संघाला पडेल दुसरं खिंडार. फलंदाज अनिकेत तोळेबाज. आतमध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं परंपरा असलेले बैलगाडा हे गाणं आणि या बैलगाडा गाण्यावरती निश्चितच डान्स आपण पाहिलाय. 2 गडी बाद 20 धावा धावफलकावरती. इरफान षटक क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांची गरज आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. 14 धावा याप्रमाणे मुळशीचा बाहुबली गरजतोय. तेजस पवळेच्या वाटमधून आकाशाला गवसणी घालणारा एक टोलेजंग षटकार. दरम्यान लागोपाठ यावेळेस तेजस पवळेची बॅट बोलते. लागोपाठचा दुसरा षटकार. चेंडू जातो सीमारेषा पार. लागोपाठचा तिसरा षटकार.
शेवटचे 14 चेंडू बनवायच्या त्या 24 धावा. दरम्यान फुल टॉस बॉल सरळ बॅटनं खेळला. यश गायकवाड फार दूरवरती वेगानं चेंडू पर्यंत आलाय. लॉंगॉन मध्ये चेंडूला कव्हर करेल. या चेंडूवरती एक सिंगल मिळेल. तेजस पवळेच्या बॅटमधून निर्णायक क्षणी लागोपाठचे 3 षटकार आलेत. पुणे महापौर केसरी पैलवान ओम मंगेश पानसरे यांच्या माध्यमातून तेजसच्या या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. 13 चेंडू 23 धाव्यांची गरज. मॅच दोन्ही संघाकडे झुकली. मागच्या सामन्याचा हिरो चैतन्य गोळे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. 2 गडी बाद 39 धावा फुलकवरती आहेत. इरफान या संघाचा प्रमुख गोलंदाज आणि या प्रमुख गोलंदाजावरती अटॅक केला गेलाय. हो इथे हलक्या हातानं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये चेंडू डॉट आलाय. शेवटचे म्हणजे मंगेश भाऊ गोडंबे आणि विजय भाऊ गोडंबे यांचं शुभागमन मनापासून स्वागत. ही स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं पिरंगुट संघात शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12 बनवायच्या त्या 23 धावा. 12 चेंडू 23 धाव्यांची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पिरंगुट संघातील अष्टपैलू खेळाडू महाराष्ट्र पोलीस आदरणीय मनोज पवार सर यांच्या सौभाग्यवती आणि त्यांची कन्या खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये 23 धाव्यांची गरज. 12 चेंडू 23. गणेश साखरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. गणेश साखरे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडला तेजस पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 23. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेले आहे. निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल होताना पाहायला मिळतात. दरम्यान यावेळेस तेजसच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. खणखणीत षटकार. ते पाहायला मिळत आहेत. तेजस यावेळेस अक्रॉस द बॅट चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे पड धडपड परंतु मिळते एक धाव. सौभाग्यवती मातृताई मनोजजी पवार यांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून हार्दिक स्वागत. त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होणार आहे. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. शेवटचे 10 चेंडू मैदानामध्ये शिल्लक बनवायच्या त्या 16 धावा. पिरंगुट संघानं यापूर्वी एक सामना जिंकलाय. दुसऱ्या बाजूने निश्चितच हिंजवडी संघ एक सामना पराभूत झालेत. बावधन संघानं देखील एक सामना जिंकलाय. पिरंगुट संघानं हा सामना जर जिंकला तर ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचतील. अर्थात ते फायनल खेळतील. तर दुसऱ्या बाजूने हिंजवडी संघानं हा सामना जिंकला तर निश्चितच प्रत्येक टीमचे हे 2-2 पॉइंट होतील आणि तदनंतर मात्र आपल्याला नेट रन रेटचा आधार घ्यावा लागणार आहे. पाहूया कुठला संघ मैदानामध्ये इथे विजयी होताना पाहायला मिळेल. कॅल्क्युलेशन निश्चितच प्रत्येक संघाच्या डोळ्यासमोर असेल. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 16 धाव्यांची गरज. चैतन्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू डीप लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. फिल्डर यश गायकवाड वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जात आहेत.
XUV गाडी 1992 ज्यांची कोणाची गाडी आहे, मुख्य रोड मध्ये आपली गाडी आहे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्या ठिकाणी अडथळा होतोय, आपली गाडी बाजूला करा. XUV 1992. यावेळी चैतन्याच्या बॅटमधून ऑफ टम्पला शपल होऊन शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल सक्सेसफुल चैतन्य गोळेचा खणखणीत षटकार. गोलंदाज तयार. 54 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 8 चेंडू, 8 धावेंची गरज. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू देखील जमीन लगत समांतर फटका. फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत. इरफान थोडीशी चूक होते. सिंगल धाव केवळ या चेंडूवरती घेतली जाईल. इथे फेकी अस्ताव्यस्त. एका धावेचं रूपांतर होईल 2 धाव्यांमध्ये आणि या 2 धावेंच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 56. 7 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. स्ट्रायकर एंडला चैतन्य गोळे. पाहूया षटकार खेळून ते संघाला विजय मिळवून देईल की सामना अंतिम षटकामध्ये जाईल. शेवटचे 7 चेंडू, 6 धाव्यांची गरज. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ डगआउट जवळ थांबा. ओ हो हो, अजूनही निश्चितच आपण पाहतो मैदानामध्ये मॅच मध्ये जान जरूर आहे. डॉट बॉल आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 6 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 56 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. स्पर्धेची प्रमुख आयोजक कमिटीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रवींद्र उर्फ दादूभाऊ माझिरे, गिरीश अण्णा पानसरे, अमोलदादा भरतवंशी, मयूरदादा करंजवणे, नितीन बाप्पू हगवणे, दादारामजी चौधरी, भरताबा माझिरे, विक्रमदादा मराठे, मनीषदादा गुजर, वस्ताद गणेशदादा पानसरे, रुपेशदादा गुजर, किरणदादा मराठे, गणेशदादा माझिरे, संतोष काका पानसरे, शगुनदादा करंजवणे, सुमितदादा मस्कुटे, समीरदादा अंगरे आणि ओमकारदादा भरतवंशी ही प्रमुख आयोजक कमिटी या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. हे संपूर्ण आयोजक कमिटीच्या प्रयत्नातून, कष्टातून आणि विशेष प्रयत्नातून खऱ्या अर्थानं उभा राहिलेला क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि या देखण्या सोहळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण या सुवर्ण सोहळ्याचे भागीदार, या साक्षीदार होताना खऱ्या अर्थानं निश्चित रूपामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये तुम्हाला घेऊन जाईल. 6 चेंडू 6 धावा रोखण्यासाठी साहिल बाबर हा गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. रवींद्र साष्टे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू 6 धावा बनवायच्यात. गोलंदाज साहिल बाबर तयार. अंतिम षटक डेथ ओव्हर. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रिकेट या खेळाची भविष्यवाणी खऱ्या अर्थानं आजपर्यंत कुणाला जमलेली नाहीये. शेवटचे 5 चेंडू 6 धाव्यांची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दीपकजी कुडले आणि शशिकांत मोकर मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळला. इरफान पुन्हा एकदा फंबल आणि तदनंतर इथे अगदी सहज सोप्या पद्धतीने मिळतील 2 धावा. एक धाव महत्वाचा आहे. एक चेंडू खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. शेवटचे 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. कॅल्क्युलेशन खऱ्या अर्थानं हे तुम्हाला सर्वांच्या समोर आहे. कुठला संघ कशा प्रकारे पॉइंट टेबल मध्ये सध्या आहे. दरम्यान यावेळेचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक निलेश देशमुख के मस्तक के ऊपर दस्तक. विजयी षटकार. पिरंगुड क्रिकेटला पिरंगुड संघाचं अभिनंदन.